मध्य रेल्वे मार्गावर खोपोलीपासून ते मुंबई सीएसटी पर्यंत लोकल धावते। ही लाईफलाईन कोट्यवधी प्रवाशांचा आधार आहे। मात्र मध्य मार्गावरचं सर्वाधिक गर्दीचं स्थानक कोणतं माहिती असेल तुम्हाला? मध्य मार्गावरील सर्वाधिक प्रवासी संख्या असलेलं प्रथम स्थानक कोणतं असा प्रश्न आपल्याला जनरल नॉलेजच्या परीक्षेत आला तर त्याचं उत्तर आपसूक डोंबिवली स्टेशन असं द्या। कारण सलग तिसऱ्या वर्षी डोंबिवली स्टेशननं ही बाजी मारली आहे। मध्य रेल्वेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 2 वर्षांच्या तुलनेत डोंबिवलीत प्रवाशांची संख्या 8,636 न वाढली आहे, तर ठाणे स्थानकावरची प्रवाशांची संख्या 12,270 न वाढली आहे। मात्र आधीची प्रवाशांची संख्या पाहता अजूनही डोंबिवलीच पहिल्या क्रमांकावर आहे। मात्र असं असलं तरी प्रवाशांची वाढती संख्या डोंबिवलीकरांसाठी डोकेदुखी ठरली आहे, कारण लोकल पकडण्याची कसरत आणखी वाढली आहे। गाडी चढता येत नाही, पडतात खाली लोक, ॲक्सिडेंट होतात, जीव धोक्यात घालून लोक प्रवास करतायत। म्हणजे अक्षरशः म्हणजे काय रेल्वे प्रशासनाला काय पडली नाही काही, तुम्ही तुमच्या नशिबावरती जाताय आणि येताय सकाळ संध्याकाळ। कोई सुनने वाला ही नहीं, किसी को बताएगा तो कोई संभालने वाला ही नहीं। तो रेलवे मिनिस्टर से इतनी नम्र विनती करते हैं कि डोंबिवली के लिए खास तौर पे सुविधा ऐसी बढ़ावे, अगर राइट टाइम गाड़ी रहेगी तो भी थाना पहुंचे या 10 मिनिट गाड़ियां लेट हो जाती है, तो ऐसा क्यों होता है? मुख्य म्हणजे आम्हाला उतरताना फार प्रॉब्लेम होतो आणि डेली पण आम्ही बघतो, मी तर डाऊनला जाते कर्जतला आणि नेहमी मेगा ब्लॉक असतो, बऱ्याचदा मेगा ब्लॉक असतो। आता आजही कर्जत ते पुढे मेगा ब्लॉक आहे, भिवपूर येऊन गाड्या रिटर्न येत आहेत, काही वेळेला बदलापूर पर्यंतच गाड्या असतात। मग पुढे जाणाऱ्यांनी, वांगणीला जाणाऱ्यांनी, नेरळला जाणाऱ्यांनी, कर्जतला जाणाऱ्यांनी कसं जायचं हा विचार काहीच केलेला नसतो। प्रवाशांची संख्या वाढल्यानं रेल्वेचा महसूल वाढला यात शंकाच नाही। मात्र रेल्वेनं डोंबिवलीकरांचा त्रास पाहून त्यांच्या अडचणी दूर करण्याची गरज आहे। वेदांत नेब, एबीपी माझा, डोंबिवली।